नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण DMER भरती सन 2025 सर्व पदासाठी लागणारे काही महत्त्वपूर्ण TCS चे प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी पहा उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, भरतनाट्यम बघा हा नृत्य प्रकार तामिळनाडू या ठिकाणी या राज्याचा एक प्रमुख या ठिकाणी नृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा, सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी खालीलपैकी कोणता आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील शेकरू। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य प्राणी आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, राधानगरी हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 राहील राधानगरी बघा हे धरण भोगवती या नदीवर बांधण्यात आलेलं त्या ठिकाणी एक प्रमुख धरण आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, संपूर्ण भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? बघा, मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। संपूर्ण भारताला एकूण किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा हा लाभलेला आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 3 राहील 7517 किमी बघा, या ठिकाणी संपूर्ण भारताला एकूण समुद्र किनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 4 राहील पानिपत हे ठिकाण हरियाणा या राज्यामधले या ठिकाणी ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, गंगा नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? गंगा बघा ही भारतामधली एक प्रमुख नदी आहे, तर गंगा नदीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 1 राहील 2510 किमी बघा, गोदावरी या ठिकाणी गंगा या नदीची या ठिकाणी एकूण लांबी आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतीय हरित क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय हरित क्रांतीचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बघा, प्रत्येक परीक्षामध्ये या ठिकाणी हा प्रश्न रिपीट होतो विद्यार्थी मित्रांनो, भारतीय हरित क्रांती जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर डॉक्टर MS स्वामीनाथन यांना पहा भारतीय हरित क्रांतीच्या ठिकाणी जनक त्यांना म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्र राज्याला एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? महाराष्ट्र राज्याला विचारले एकूण किती राज्यांच्या सीमा लागून आहेत? विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील महाराष्ट्र राज्याला बघा एकूण 6 राज्यांच्या सीमा या ठिकाणी लागून आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, खालीलपैकी कोणत्या रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात? खालीलपैकी कोणत्या एका रेखावृत्ताला आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, 180 अंश बघा या रेखावृत्ताला ठिकाणी आंतरराष्ट्रीय वॉररेषा असे या ठिकाणी म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 बघा, कृष्णा आणि कोयना यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? कृष्णा आणि कोयना यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? तर विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 बघा, कराड जिल्हा सातारा या ठिकाणी पहा कृष्णा आणि कोयना यांच्या या ठिकाणी संगम होतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे DMER भरती सन 2025 बघा आपल्याकडे या ठिकाणी 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। त्यामध्ये बघा या ठिकाणी असेच महत्त्वपूर्ण सर्व विषयांचे 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बघा, जो आपल्याकडे DMER ने बघा जो आपल्याकडे सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी पदाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, फार्मासिस्ट असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, ECG या ठिकाणी तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या विद्यार्थी मित्रांनो, सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF आपल्याकडे अवेलेबल आहेत।
बघा आता परीक्षेला कमी वेळ आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF घ्यायचे असतील तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जाईल। यामध्ये बघा पूर्णपणे अभ्यासक्रम या ठिकाणी कव्हर केलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सौताडा हा बघा हा धबधबा कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? सौताडा बघा एक धबधबा आहे, तर तो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधला धबधबा आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील सौताडा बघा हा धबधबा बीड या जिल्ह्यामधला तो धबधबा आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा भारत देशामध्ये विचारले पर्वतीय मृदा यांचं क्षेत्र एकूण किती टक्के आहे? भारत देशामध्ये विचारले पर्वतीय मृदा यांचं क्षेत्र एकूण किती टक्के आहे? मागील परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा भारत देशामध्ये बघा एकूण 8.67% या ठिकाणी एकूण पर्वतीय क्षेत्र आहे। प्रश्न क्रमांक 13 बाबा, तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तालचेर बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील तालचेर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प ओडिशा या राज्यामधल्या या ठिकाणी हा प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नवे मंगरुळ बघा हे भारतामधील एक प्रमुख बंदर कोणत्या राज्यामध्ये? नवे मंगरुळ बघा हे भारतामधले एक प्रमुख बंदर आहे, तर ते कोणत्या राज्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 राहील नवे मंगरुळ बघा हे बंदर कर्नाटक या राज्यामधलं बंदर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, माझगाव डाक हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? माझगाव डाक हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 राहील जहाज बांधणी केंद्र बघा माझगाव डाक यांच्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सूर्यमालेमध्ये विचारले सर्वात लहान ग्रह कोणता आहे? सूर्यमालेमधला सर्वात लहान ग्रह कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा बुध हा ग्रह विद्यार्थी मित्रांनो सूर्यमालेमधला सर्वात लहान तो ग्रह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोरा हे स्थानिक वारे आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारे स्थानिक वारे आहेत? विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। बोरा हे स्थानिक वारे बघा ग्रीस या देशामधून बघा वाहणारे स्थानिक वारे आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षीची चळवळ आहे? सविनय कायदेभंग चळवळ कोणत्या वर्षीची चळवळ आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राहील सन 1930 या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ आहे। प्रश्न क्रमांक 19 बघा, आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली? आनंदवन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 रे बाबा आमटे यांनी पहा आनंदवन या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नायट्रोजन या वायूचं हवेमधलं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? नायट्रोजन या बघा वायूचं हवेमधलं प्रमाण खालीलपैकी किती टक्के आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 रे 78% बघा विद्यार्थी मित्रांनो नायट्रोजन या वायूचं हवेमधलं प्रमाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कथकली हे लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? कथकली हा लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कथकली बघा हा केरळ या राज्याचा या ठिकाणी लोकनृत्य प्रकार आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प आहे, तर तो कोणत्या राज्यामधला प्रकल्प आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा रावत भाटा हा अणुविद्युत प्रकल्प राजस्थान या राज्यामधल्या ठिकाणी अणुविद्युत प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 3 बघा, लखनौ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? लखनौ बघा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा लखनौ बघा हे शहर गोमती नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा, कांजीरंगा राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा कांचीरंगा हे राष्ट्रीय उद्यान एकशिंगे गेंडा यांच्यासाठी प्रसिद्ध आहे, तर कांचीरंगा हे नॅशनल बघा राष्ट्रीय उद्यान आसाम या राज्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण खालीलपैकी कोणतं आहे? बोरांसाठी बघा बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण म्हणजे मेहरून बघा हे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती आहे? अंडी उत्पादनामधली वाढ यांच्या संबंधीची क्रांती कोणती क्रांती आहे? बघा अंडी उत्पादनामधली वाढ म्हणजे विद्यार्थी मित्रांनो रजत क्रांती आहे। ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पंडित रविशंकर हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 सितारवादक विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 8 बघा डॉट्स ही उपचार पद्धती खालीलपैकी कोणत्या एका रोगासंबंधीची या ठिकाणी उपचार पद्धती आहे। डॉट्स ही उपचार पद्धती बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉट्स बघा ही उपचार पद्धती प्रामुख्याने क्षयरोगावर वापरली जाणारी उपचार पद्धती आहे। प्रश्न क्रमांक 9 प्रकाश वर्ष हे बघा खालीलपैकी या ठिकाणी कशाचं एकक आहे। प्रकाश वर्ष बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता। प्रकाश वर्ष बघा हे अंतर मोजण्याचं एकक आहे। बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा मुघल साम्राज्याचे संस्थापक खालीलपैकी कोण होते। मुघल साम्राज्य संस्थापक खालीलपैकी कोण होता। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बाबर बघा मुघल साम्राज्य यांच्या या ठिकाणी संस्थापक आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा पहिला अणुस्फोट पोखरण या ठिकाणी कोणत्या वर्षी करण्यात आला होता। पहिला अणुस्फोट विचारले विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या वर्षी करण्यात आला होता। या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 बघा सन 1974 या वर्षी पहा राजस्थान या राज्यामध्ये पोखरण या ठिकाणी पहिला अणुस्फोट करण्यात आला होता। विषय क्रमांक पुढचा बघा कार्ल मार्क्स हा विचारवंत खालीलपैकी कोणत्या देशामधला विचारवंत आहे। कार्ल मार्क्स बघा हा विचारवंत कोणत्या देशामधला विचारवंत आहे। बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, कार्ल मार्क्स बघा हे विचारवंत जर्मनी या देशामधील या ठिकाणी विचारवंत आहे। विषय क्रमांक 13 बापा आई वडील हा शब्द या ठिकाणी शब्द आहे कोणत्या प्रकारचा शब्द आहे। बघा आई वडील हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे। उपसर्ग घटित सामासिक नाम क्रियापद, क्रियापद नाही नाम नाही उपसर्ग घटित म्हणजे सामासिक शब्द विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 2 आई वडील बघा हा शब्द सामासिक या प्रकारच्या या ठिकाणी तो शब्द आहे। विषय क्रमांक पुढचा बघा ब्रिक्स या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका देशाचा समावेश होत नाही। बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा ब्राझील देश आहे, रशिया आहे, भारत आहे, म्हणजे ब्रिटन बघा विद्यार्थी मित्रांनो हा देश ब्रिक्स या संघटनेमध्ये बघा समाविष्ट या ठिकाणी नसलेला तो देश आहे। विषय क्रमांक बघा सापेक्षतावाद हा सिद्धांत कोणी मांडलेला सिद्धांत आहे। सापेक्षतावाद हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडलेला सिद्धांत आहे। बघा अल्बर्ट आइन्स्टाईन विद्यार्थी मित्रांनो बघा यांनी मांडलेल्या या ठिकाणी हा सिद्धांत आहे। विषय क्रमांक पुढचा बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये बघा कान्हा हे वाघांसाठी बघा प्रसिद्ध असलेलं राष्ट्रीय उद्यान आहे कोणत्या राज्यामध्ये आहे कान्हा। तर विद्यार्थी मित्रांनो बघा कान्हा हे राष्ट्रीय उद्यान मध्य प्रदेश या राज्यामध्ये या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे। विषय क्रमांक पुढचा बघा साधना हे साप्ताहिक विद्यार्थी हे मासिक खालीलपैकी कोणाचं आहे। साधना हे साप्ताहिक विद्यार्थी बघा हे मासिक साने गुरुजी यांच्या या ठिकाणी आहेत। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचे या ठिकाणी जन्मगाव आहे। टेंभू सातारा तर गोग आगरकरांचे या ठिकाणी टेंभू सातारा हे त्यांच्या या ठिकाणी जन्मगाव आहे। विषय क्रमांक पुढचा बघा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची कामे कोणामार्फत पार पाडली जातात। राष्ट्रपतींच्या अनुपस्थित त्यांची बघा सर्व कामे कोणामार्फत पार पाडली जातात। तर विद्यार्थी मित्रांनो बघा राष्ट्रपतीच्या अनुपस्थित त्यांची बघा सर्व कामे उपराष्ट्रपती यांच्या मार्फत पार पाडली जातात। विषय क्रमांक 21 बघा बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत। बघा विद्यार्थी मित्रांनो बटाट्याची चाळ म्हणजे पु ल देशपांडे बटाट्याची चाळ या पुस्तकाचे लेखक आहेत। विषय क्रमांक 22 बघा अडकिता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषे बघा अडकिता बघा हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधला शब्द आहे। अडकिता बघा तो कानडी बघा या भाषेमधली ऑप्शन क्रमांक 4 विद्यार्थी मित्रांनो आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे। वसुंधरा या शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे। बघा वसुंधरा म्हणजे नदी नाही, गाय नाही, आकाश बघा पृथ्वी विद्यार्थी मित्रांनो वसुंधरा म्हणजे पृथ्वी। ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक 24 बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी केली होती। बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बघा अभिनव भारत या संघटनेची स्थापना सन 1904 या वर्षी विद्यार्थी मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अभिनव भारत या संघटनेची स्थापना त्यांनी केली होती। विषय क्रमांक पुढचा बघा सन 1901 मध्ये विचारले बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली होती। बघा सन 1901 मध्ये बोलपूर या ठिकाणी शांतिनिकेतनची स्थापना
बघा या ठिकाणी रवींद्रनाथ टागोरांनी बघा शांतिनिकेतन यांची बघा त्यांनी स्थापना केली होती। बघा नैनिताल बघा हे एक थंड हवेचं ठिकाण आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या एका राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे? नैनिताल, तर ते उत्तराखंड बघा या राज्यामध्ये या ठिकाणी थंड हवेचं ठिकाण आहे। विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोणत्या ठिकाणी? भारतामधलं प्रसिद्ध बघा मीनाक्षी मंदिर कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा भारतामधलं प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर विद्यार्थी मित्रांनो मदुराई, जे की तामिळनाडू या राज्यामध्ये आहे। भारतामध्ये या ठिकाणी प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा जहांगीर आर्ट गॅलरी कोणत्या शहरामध्ये आहे? जहांगीर आर्ट गॅलरी खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो मुंबई या ठिकाणी पहा जहांगीर आर्ट गॅलरी आहे। विषय क्रमांक पुढचा बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना केव्हा झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो द्वैभाषिक बघा मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर सन 1956 बघा द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना ही झाली। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा असहकार चळवळ आपल्याकडे बघा प्रश्न झाला होता, असहकार चळवळ यांच्या संबंधीचं वर्ष कोणतं आहे? तर 1930 विद्यार्थी मित्रांनो हे वर्ष असहकार चळवळ यांच्या संबंधीचं या ठिकाणी हे वर्ष आहे। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये विचारलंय कायम सभागृह खालीलपैकी कोणतं सभागृह असते? कायम सभागृह महाराष्ट्राच्या विधानमंडळामधलं लोकसभा नाही, राज्यसभा नाही, विधानसभा नाही, विधान या ठिकाणी बघा परिषद विद्यार्थी मित्रांनो हे महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये या ठिकाणी कायम सभागृह आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? विद्यार्थी मित्रांनो कुरुक्षेत्र बघा पानिपत बघा हे ठिकाणे हरियाणा या राज्यामध्ये या ठिकाणी ठिकाण आहे। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा लोहाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होऊ शकतो? लोहाच्या कमतरतेमुळे ॲनॉमिया म्हणजेच रक्तक्षय बघा लोहाच्या कमतरतेमुळे या ठिकाणी होणारा रोग आहे ॲनॉमिया। विषय क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरते? हिवाळी अधिवेशन जे की बघा नागपूर या ठिकाणी भरत असते। विषय क्रमांक पुढचा जागतिक साक्षरता दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक साक्षरता दिन विद्यार्थी मित्रांनो 8 सप्टेंबर या दिवशी बघा जागतिक साक्षरता दिन असतो। विषय क्रमांक पुढचा बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव खालीलपैकी काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो बघा शांतिवन हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे। विषय क्रमांक 6 बघा PV सिंधू या खेळाडू खालीलपैकी कोणत्या एका खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत? PV सिंधू विद्यार्थी मित्रांनो बघा PV सिंधू बघा या खेळाडू बॅडमिंटन या ठिकाणी या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। विषय क्रमांक पुढचा बघा सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे गीत खालीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? तर मोहम्मद इक्बाल यांनी बघा हे लिहिलेलं गीत आहे। विषय क्रमांक 8 बघा शिव थापा हा खेळाडू कोणत्या एका खेळासंबंधीचा खेळाडू आहे? शिव थापा बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शिव थापा बघा या ठिकाणी बॉक्सिंग। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर राहील। विषय क्रमांक पुढचा बघा सर क्रिक हा खाडीचा प्रदेश कोणत्या 2 देशांच्या दरम्यान आहे? सर क्रिक हा खाडीचा प्रदेश बघा भारत आणि पाकिस्तान या 2 देशांमध्ये बघा सर क्रिक हा खाडीचा प्रदेश आहे। विषय क्रमांक 10 बघा सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? सियाचीन ग्लेशियर हे ठिकाण कोणत्या राज्यामधलं ठिकाण आहे? विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बघा सियाचीन ग्लेशियर बघा हे ठिकाण जम्मू काश्मीर या राज्यामध्ये या ठिकाणी हे ठिकाण आहे। विषय क्रमांक पुढचा बघा गीर हे नॅशनल पार्क खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? विद्यार्थी मित्रांनो बघा गीर हे बघा नॅशनल पार्क गुजरात या राज्यामध्ये आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि पहा विद्यार्थी मित्रांनो DMER भरती बघा आपल्याकडे 8000 प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे। सोबत तुम्हाला एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण बघा विद्यार्थी आता बघा परीक्षेला कमी वेळ आहे आणि विशेष म्हणजे बघा जो DMER ने जो आपल्याकडे सिलेबस दिला होता सर्व बघा पदाचे आपल्याकडे बघा सिलेबसनुसार टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहे।
फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ECG टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन, बघा विद्यार्थी मित्र लॅबोरेटरी असिस्टंट्स, तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, सर्वांच्या ठिकाणी प्रश्नांचं आपल्याकडे अवेलेबल आहेत. 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.